जय जय रघुवीर समर्थ. श्री गणेश, शारदा आणि जगदीश स्वरूप सर्व श्रोत्यांना मीरा इनामदारचा नमस्कार. आदरणीय संध्याताई कोल्हटकर लिखित गीतांजली प्रकाशनद्वारा प्रकाशित समर्थ करुणाष्टके या समर्थ रामदासांच्या करुणाष्टकावरील ग्रंथाच्या अभिवाचनाचा हा 16वा भाग. सावध होई या 13व्या करुणाष्टकाबद्दलचं म्हणजेच जन सर्वही भूलले कामरंगे यावरचं विवेचन आज आपण ऐकूया. सावध होई. जन सर्वही भूलले कामरंगे, वयवेचिले कामिणीचे निसंगे, अतिक्षीणता पावली सर्वांगे, परस्तावले मानसी रंगभंगे. श्रीराम. नरे किंकरे बापुडी दैन्यवाणी, देहा येऊनी जाहली थोरहाणी, वयवेचिता ना मिळे लक्ष कोटी, दिसा लुटिले चोरटी भ्रांती मोठी. श्रीराम. किती वाहसी व्यर्थ का बाड बोजे, विचारून पाहे येथे कोण तुझे, होई सावध कासया भूललासी, अंती एकला सर्व सांडून जासी. श्रीराम. किती सांगणे हेची हे वीटवाणे, अंती एकले सर्व सांडून जाणे, पहू बोलता वीट वाटे जनाला, अकस्मात येईल रे ये मघाला. श्रीराम. जन सर्वही भूलले कामरंगे. प्रपंचामध्ये रोजच्या रोज जसं आपल्याला अंघोळ, जेवण, नित्यकर्म करावेच लागतात, तशीच परमार्थ साधनासुद्धा रोज करावी लागते. तेव्हा जीवनाच्या अंतिम टप्प्यात त्या भगवंताचं स्मरण आपल्याला करता येतं. अन्यथा नित्य उपासनेची सवय नसल्यामुळे शेवटचा काळ त्या भगवंताच्या चिंतनात जात नाही. तसंच सत्कर्मयोगे वय घालवावे हे साध्य करण्यासाठी शरीर यंत्राचं साधन व्यवस्थित ठेवावं लागतं. साधनेसाठी मन एकाग्र आणि शरीर साधन तंदुरुस्त राहावं म्हणून सावधानता लागते. सावध होई या करुणाष्टकातून श्री समर्थ सदैव सावध राहण्याचा इशारा करतात. पहिल्या कडव्यांमध्ये प्रपंचाचा विचार मांडून जनसामान्यांचं चित्र आपल्या डोळ्यासमोर उभं करतात. वासना, स्त्री, मोह या गोष्टी देह, शरीर क्षीण आणि दुर्बल करतात. आपलं सर्व तारुण्य कामिनी आणि कामना यात खर्च केलं जातं. साहजिकच साधना होत नाही आणि शरीराची साथ मिळत नाही. हळूहळू सगळा रसभंग होतो. अशा तऱ्हेने बघता बघता काळ सर्व आयुष्य लुटून नेतो. वयवेचिता ना मिळे लक्ष कोटी, दिसा लुटिले चोरटी भ्रांती मोठी. दिवसा ढवळ्या या मायाभ्रमात कशी भुरळ पडते आणि आपण लुटलो जातो त्याचं वर्णन आहे. दृश्य, विषय, वासना, जगत सर्वजण आपल्याला भ्रमाने या मायेच्या पसाऱ्यात गुंतवत असतात आणि काळ दिवसा ढवळ्या आपलं आयुष्य चोरून नेत असतो. रात्री आपण झोपेत असतो तेव्हा व्यवहार प्रपंचात चोरी होते, पण इथे आपण जागृतीमध्ये असलो तरी ती अज्ञानाची झोपच असते हे जाणलं पाहिजे. आपण सावध असलो तर चोर चोरी कशी करील, म्हणून प्रपंचात सावधपणा हवा. तसेच परमार्थात सावधपण पण अत्यंत आवश्यक आहे. प्रपंची जो सावधान तो परमार्थ करील जाणं, प्रपंची जो अप्रमाण तो परमार्थी खोटा. 12:1-9. दासबोधामध्ये सावध, साक्षेपी, दक्ष हा विचार श्री समर्थ मांडतात. एकाग्रतेने, कुशलतेने, स्थिर मनाने, योग्य प्रयत्नाने, यशस्वीपणाने केलेली वाटचाल
म्हणजे सावधपण असा विचार करायला हरकत नाही. जीवनात गृहस्थाश्रमाची सुरुवात करताना पंडित आपल्याला शुभमंगल सावधान असं सांगतात. शुभमंगल असा आशीर्वाद देतात आणि प्रपंचात सावधान व्हायला सुद्धा सांगतात. आपल्या संस्कृतीने आणि आपल्या परंपरेने हा प्रपंच सावधानतेने करण्याचा विचार दिलेला आहे. पण आपण लक्ष देत नाही, दक्ष होत नाही आणि जीवनात चुके ठके विसरे सांडी, आठवण झाली या चरफडी, दुष्शित आळसाची रोकडी, प्रचित पहा श्रीराम. 11-3-20 याचा प्रत्यय आळस, निद्रा, बेसावधपणा यामुळे प्रपंचात येतो आणि जर सावध राहून प्रपंच केला तर मग 19:10-28 मध्ये समर्थ सांगतात, तर संसार मुळीच नासका, विवेके करावा नेटका, नेटका करिता फिका, होत जातो श्रीराम. याचाही प्रत्यय येतो. पण सतत दुसऱ्याला उपदेश केला तर त्याला त्या बोलण्याचा कंटाळा येतो. बहु बोलता वीट विटे जनाला. तरीही साधकाला सांगावंसं वाटतं, कारण आयुष्य किती आहे, यम केव्हा घाला घालेल याची आपल्याला माहिती नसते. मी माझं म्हणून साठवलेलं सगळं सोडून रिकाम्या हाताने येतो, तसंच रिकाम्या हाताने जावं लागतं. होई सावध कासया भूललासी, अंती एकला सर्व सांडू निजासी. म्हणून वेळीच सावध हो. जे आपल्याबरोबर नेता येतं त्याचा ध्यास घे. शाश्वताचा ध्यास घेऊन या चक्रातून सुटण्याचा विचार कर. हा उपदेश श्री समर्थ करतात. साधनेमध्ये सद्गुरू आपल्याला सावध करतो. होई सावध कासया भूललासी, अंती एकला सर्व सांडू निजासी. श्री समर्थांच्या चतुसूत्रीमध्ये सावधपणा हे एक सूत्र आहे. आपल्याला जीवनात काय काय कार्य करायचं आहे याचा विचार करून समर्थांनी मुख्यत्वे हरिकथा निरूपण असं सांगितलं. कारण हरिकथा करायला त्यांना कुणी अडवण्याचा त्या काळात प्रश्न नव्हताच. हा मार्ग प्रमुख मानून त्यातूनच त्यांनी दुसरे ते राजकारण हा मार्ग अवलंबिला. हा मार्ग त्यांनी त्यावेळी अवलंबला होता. राजकारण करावे परंतु कळोची नेदावे हे सावधपण होतं. त्यात ते दक्ष होते. तसंच साधकाला सुद्धा ज्ञान, भक्ती, योग कोणताही मार्ग असो सावधपण लागतं. सावध साक्षेपी दक्ष, तयास तत्काळची मोक्ष. 8-6-44. हे सावधपण आपल्याला देवशोधन करताना लागतं, सद्गुरू शोधन करताना लागतं आणि साधना करतानाही लागतं. कारण त्यात अनेक मोहाचे क्षण असतात. ईषणा, सिद्धी, सात्विक अहंकार, गर्व, अभिमान आपल्याला साधनेत अडथळे निर्माण करतात. या प्रत्येक टप्प्यावर सावध राहावं लागतं. यातून श्री समर्थ असं सूचित करतात की 11-3-27 मध्ये त्यांनी असं म्हटलंय दासबोधात, ऐसा जो सर्वसावध, त्यास कैचा असेल खेद, विवेके तुटला संबंध, देहबुद्धीचा श्रीराम. श्रोते हो, जीवनात आवश्यक असलेली सावधानता ही अंगी बाणायलाच हवी यात शंका नाही. असंच समर्थांचं विविध विषयावरचं मार्गदर्शन आदरणीय संध्याताईंच्या लिखाणातून समजून घेऊ. आज मात्र आता इथेच थांबू आणि पुढच्या भागात जरूर भेटू. जय जय रघुवीर समर्थ.